कार्यक्रम अधिकारी आमचे मित्र डॉक्टर बालाजी सूर्यवंशी सर, दुसरे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर सुरेश शिंदे सर, या गावचे सरपंच राजकुमार बिरादार आणि हे गावातील लोक आहेत तसा गावातील आणि आपला विषय आहे जागरूक मतदार लोकशाहीचा आधार। तर यामध्ये दोन गोष्टी आहेत, एक तर मतदार जागरूक असला पाहिजे आणि तोच लोकशाहीचा आधार आहे। आपण 15 ऑगस्ट 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि आपण 26 जानेवारी 1950 ला प्रजासत्ताकाची अंमलबजावणी सुरू केली, म्हणजे एका नवीन युगामध्ये आपण पदार्पण केलं। तर या युगामध्ये आपण पदार्पण केलं तेव्हा आपल्याला एक नवीन गोष्ट मिळाली की पूर्वीच्या काळी राजा हा राणीच्या पोटी जन्माला यायचा आणि तो राज्य करायचा का नाही, म्हणून आपण याला नवयुग असं म्हणालो की आताचा जो राजा आहे म्हणजे जो पंतप्रधान आहे मुख्यमंत्री आहे तो कुठून जन्माला येतो, मतपेटीतून जन्माला येतो। जे आपल्या प्रजासत्ताकामध्ये आपण हे स्वीकारलं की वन मॅन वन व्हॅल्यू वन वोट, प्रौढ मताचा अधिकार आपण स्वीकारला आणि एका झटक्यात भारतातल्या सर्व 18 वर्षाच्या पुढच्या, अगोदर 21 होता, आपण 1989 ला घटनादुरुस्ती केली आणि त्याच्यामध्ये वय 21 चा 18 वर आणलं। ज्या व्यक्तीचं वय 18 वर्ष झालेलं आहे त्याला मताचा अधिकार मिळतो का नाही, आणि मग तो मतदान करतो। तर असा हा जो मतदार करणारा जो नागरिक आहे तो जर जागरूक नसेल तर लोकशाहीचं काय, हा तो प्रश्न आहे आपल्या समोरचा। आणि म्हणून यावर सातत्याने आपण जागर करत असतो। मागच्या 25 जानेवारीला आपण जिल्हा परिषदच्या मैदानावर, त्यातले तुम्ही काही विद्यार्थी असाल, तिन्ही महाविद्यालयाचे विद्यार्थी ची रॅली आपण, डेप्टी कलेक्टर सुशांत शिंदे सर होते, सगळे प्रशासकीय अधिकारी होते आणि आपण त्या रॅलीला आला असाल, तिथं आपण घोषणा दिला होता की मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, आणि ही जागृतीची रॅली आपण केली होती। तो दिवस आपण राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करतो। तर हा मतदार दिन म्हणून जो साजरा करतो त्या अनुषंगाने आपल्याला कळावं म्हणून हा महाराष्ट्र टाइम्स मधला लेख आहे, मी सरांना देऊन जाईल, तुम्ही पुढे तो वाचून पहा। कारण 25 जानेवारी 1950 ला निर्वाचन आयोगाची स्थापना झाली, कारण लोकशाहीमध्ये निवडणुका ह्या स्वच्छ आणि निपक्ष व्हाव्या लागतात। लोकशाही हे साध्य आहे ज्यामध्ये प्रौढ मताचा अधिकार आहे। शेवटच्या माणसाला सुद्धा असं वाटलं पाहिजे की मी या देशाचा पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री होऊ शकतो, कारण त्याची पात्रता आपण अभ्यासतो। जो भारताचा नागरिक आहे, जो वयाची 25 वर्ष पूर्ण करतो, जो वयाची 35 वर्ष पूर्ण करतो, तो निवडणुकीला उभा टाकू शकतो, आणि जो उभा टाकतो तो लोकांच्या मताने निवडून आला की तो मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती या पदापर्यंत जाऊ शकतो। याला म्हणतात नवीन युग। तर असं हे जे युग आहे ते कोणावर अवलंबून आहे, जागरूक मतदारावर अवलंबून आहे। आणि हा जागरूक मतदारामध्ये आता यावर्षीचा जो तरुणांचा मताचा टक्का आहे, तरुण मतदारांची जी नोंदणी झालेली आहे, तुमच्या कॉलेजमध्ये सरांनी नोंदणी केली असेल, मतदार नोंदणी अभियानच ते चालू होतं आपलं, आणि त्यामध्ये आपला तालुका महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पुढे आहे, म्हणून आपल्या महाविद्यालयामध्ये आपल्या डेप्युटी कलेक्टरचा सत्कार करण्यात आला, त्यांना पुरस्कार मिळाला। या विभागामध्ये सगळ्यात अधिक तरुणांची नोंदणी गाव प्रत्येक शाळा महाविद्यालयामध्ये जाऊन त्यांनी केलेली आहे। कारण तरुण हा लोकशाहीचा आधार आहे, तोच हे सगळं परिवर्तन करू शकतो। लोकशाही हे आपलं साध्य आहे। लोकशाही म्हणजे काय आपल्याला माहित आहे की लोकांनी, लोकांसाठी आणि लोकांकडून चालवलेलं शासन असं आपण म्हणतो, पण प्रत्यक्ष वास्तवामध्ये आता काय आहे, आता ही व्याख्या कालबाह्य झालेली आहे। लोकांकडून, लोकांसाठी आणि लोकांनी चालवलेलं शासन म्हणजे लोकशाही आता आहे का, असं नाही। लोकांना विचारलं जाते का तुमचा उमेदवार कोण असावा म्हणून, विचारल्या जात नाही। तर उमेदवार हा पक्ष ठरवत असतो आणि पक्ष उमेदवार ठरवून आपल्यावर लादत असतो। प्रत्येक पक्ष उमेदवार कसे ठरवतात याचे निकष जर आपण पाहिले तर ते निकष वेगवेगळे असतात। ते त्या मतदारसंघातली जात प्रबळ आहे का पाहतात, धर्म प्रबळ आहे का पाहतात, कुठली जात अधिक प्रभावी आहे त्या व्यक्तीला ते उमेदवारी देतात, आणि मग तो तिथे उमेदवार होऊन आपल्यासमोर उभं टाकतात। आणि मग तो उमेदवार सुद्धा आपल्याला काही योजना देत असेल,
पक्षांचा जाहीरनामा जर आपण वाचून पाहिला तर त्यामध्ये अनेक योजना असतात, अनेक आमिषं असतात, दाखवलेली असतात. ती सगळी का दिलेली असतात तर ती राजकारणामध्ये सत्तात्मक स्पर्धेमध्ये प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी ती केलेली कृती असते. जे प्रतिस्पर्ध्याला मात द्यायची आहे तर विरोधी पक्षाचा माणूस एका मताला जर एवढं देत असेल तर त्याचा प्रतिस्पर्धी काय करतो, लोक जाऊन त्याला सांगतात की ते मताला एवढे पैसे देत आहेत तुम्ही, म्हणल्यानंतर मग हा सुद्धा काय करतो, मी सुद्धा एवढे देतो असं तो म्हणतो. आणि मग म्हणजे ज्या काही योजना तो आणत असेल त्याच्या प्रतिस्पर्धेमध्ये आणत असतो. आणि म्हणून लोकशाहीची व्याख्या आता बदलली, ही मार्केट डेमोक्रॉसी झालेली आहे आताची डेमोक्रॉसी जी आहे. मग या मार्केट डेमोक्रॉसी, मार्केटमध्ये काय असते, दुकानदार हा एखादी वस्तू जेव्हा आपल्याला विकत देत असतो तेव्हा ग्राहक तिथे लावतो तो की ग्राहक ही देवता आहे, त्याची पूजा हा माझा धर्म आहे वगैरे वगैरे लावतो. पण ते असते का प्रत्यक्षामध्ये, नाही. तो काय करतो, नफ्यासाठी चांगल्या वस्तूमध्ये सुद्धा भेसळ करत असतो. चांगल्या तेलामध्ये आंबाड्याचं तेल मिसळतो का, म्हणजे चांगल्या शेंगदाण्यामध्ये त्या शेंगदाण्याच्याच रंगाचे खडे मिक्स करतो का नाही. आपण जेवण करताना आपल्या दाताला एखाद्याचं दात पडते, त्याला काय देणं घेणं, म्हणजे देव असेल तर तू असं करतोस का म्हणलं तर तो म्हणतो का, नाही. म्हणून तो नफ्याच्या करण्यासाठी हे सगळं करत असतो. तसंच हे राज्यकर्ते सुद्धा हे सगळं जरी बोलत असले तरी ते त्यांच्या निवडून येण्यासाठी सत्तेच्या स्वार्थासाठी हे सगळं करतात. आणि म्हणून हे 61व्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या दिवशी लक्षात आलं 2011 मध्ये, लक्षात घ्या तुम्ही, तेव्हा 61वा राष्ट्रीय मतदार दिन होता. 61 वर्षानंतर भारत सरकारच्या हे लक्षात आलं की मतदाराला नुसता मतदानाचा हक्क देऊन चालत नाही तर त्याला मतदानासोबत मतभान द्यावं लागत असते. राजकीय पक्ष जी जागृती करतील ती जागृती कशी असेल, त्यांच्या पक्षाला अनुकूल असेल, ती लोकशाहीसाठीची असणार नाही. आपण तुम्ही पाहिलं असेल अलीकडे तुमच्या हातात सगळ्यांचे मोबाईल आहेत. साताऱ्यामध्ये एका मुलांनी सरकारचा एक गाडी आली होती, सरकारी अधिकारी घेऊन आले होते सरकारच्या योजना सांगण्यासाठी गावामध्ये. त्या गाडीवर काय लिहिलेलं होतं, मोदी सरकारच्या त्या योजना. तर त्या मुलांनी त्या गाडीला अडवलं आणि तो म्हणाला की मोदी सरकार काय लिहिलंय, सरकार म्हणजे मोदी सरकार असते का. तर आपण वर्गामध्ये हे शिकवत असतो की मोदी सरकार, ठाकरे सरकार, अटल बिहारी सरकार, मनमोहन सरकार, इंदिरा गांधी सरकार, हे जे आपण बोलतो हे सगळं बोलणं सरंजामशाहीच्या प्रभावामुळे आपल्यामधून होत असते. कारण सरकार ही 5 वर्षासाठी निवडून आलेलं असते, ते म्हणजे सरकार नसतं. तर शासनाची 3 अंग असतात, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ, आहे का नाही. तुम्ही राज्यशास्त्राचे असेल, तुम्ही वर्गात शिकलेला की शासन ही एक व्यवस्था आहे. आणि आपली मानसिकता अशी असल्यामुळं, सरंजामशाहीची असल्यामुळे आपण म्हणतो की इथं महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे सरकार आहे, केंद्रामध्ये मोदी सरकार आहे. पण ती व्यक्ती म्हणजे सरकार नसते, हे आपण सातत्याने वर्गात शिकवतो. पण प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचलेलं नव्हतं. त्या साताऱ्यातल्या योजनांना रोखवलेल्या विद्यार्थ्याला पाहिल्यानंतर म्हणजे लक्षात आलं, अरे आता खऱ्या अर्थाने आम्ही जे राज्यशास्त्र मागच्या 20 वर्षापासून शिकवतो ते विद्यार्थ्यांपर्यंत आता पोहोचलेलं आहे. तो विद्यार्थी म्हणाला की माझा विरोध नाही, पण इथं तुम्ही भारत सरकारची योजना लिहा, मोदी सरकार काय लिहिलं. तुम्ही सरकारच्या पैशामध्ये एका पक्षाचा प्रचार करता का काय, असं तुम्हाला करता येणार नाही. आणि त्या आंदोलनामध्ये जनता सुद्धा सहभागी झाली. एक म्हातारा माणूस म्हणाला त्या अधिकाऱ्याला, काय समजते का म्हणाला, तो मुलगा तुम्हाला भांडायला नाही, त्या मुलाचं बोलणं तुम्ही समजून घ्या ना म्हणाला. घटनेमध्ये काय म्हटलेलं आहे, प्रत्येकाला कलम 19 नुसार बोलण्याचा, भाषण करण्याचा, लेखन करण्याचा अधिकार आहे. मग तुम्ही हे मोदी सरकार म्हणून इथं ह्या योजना आणल्यात, ह्या योजना त्याने आम्हाला वरून अधिकाऱ्याने पाठवलं, तुम्ही बोला त्या वरच्या अधिकाऱ्याला, असं तुम्हाला. म्हणजे ही तरुणांची जागृती आहे. तरुण जर जागा झाला तर असं जागोजागी तो प्रश्न विचारू शकतो. आता निवडणुका आहेत, आपण पाहतो की आपल्याला हे सगळे जे हक्क आहेत ते एकदम मिळाले, त्याच्यामुळे आपल्याला त्याचं फार महत्व वाटलं नाही. पण इंग्लंडमध्ये सर्व पुरुषांना मताचा अधिकार मिळण्यासाठी 1892 उजळावं लागलेलं होतं. नाहीतर तिथं आपल्याकडे जसं 1919च्या कायद्यामध्ये, जेम्सफोर्ड सुधारणांमध्ये किंवा त्याच्या अगोदरच्या 1909च्या मोर्लो मिंटो सुधारणांमध्ये जमीनदारांना जातीनिहाय जे अधिक कर भरतात त्यांना मताचे अधिकार होते. सर्व असं प्रौढ मताधिकार नव्हता.
आणि म्हणून इंग्लंडमध्ये सामान्य माणसांनी आंदोलन केलं, लढा दिला आणि तेव्हा त्याला 1892 मध्ये मताचा अधिकार मिळाला. स्त्रियांना तर मताचा अधिकार मिळण्यासाठी 1928 उजडावं लागला, ज्याला आपण लोकशाहीची जननी म्हणतो. त्या इंग्लंडमध्ये 1928 पर्यंत स्त्री मतदानाचा हक्क नव्हता. आपल्याकडे काय झालं, आपल्याकडे एका झटक्यात जेव्हा आपण संविधानाची अंमलबजावणी केली तेव्हा सगळ्यांना मताचा अधिकार, स्त्री पुरुष जात धर्म याचा कशाचाही विचार न करता त्या सर्वांना आपण मतदानाचा हक्क दिला. आणि हा जो हक्क मिळालेला आहे तो कसा आहे, वन मॅन वन वोट आणि वन फॅमिली. म्हणजे राष्ट्रपती असेल, पंतप्रधान असेल, एखाद्या पक्षाचा पक्षप्रमुख असेल तरी त्याला सुद्धा एकच मतदान करता येते आणि त्याच्या मताचं मूल्य सुद्धा किती आहे, एकच आहे. तो पंतप्रधान आहे म्हणून त्याच्या मताचं मूल्य अधिक आहे का, नाही, आपल्या मताच्या बरोबरीचं आहे. असं सगळं असताना आपण मतदानाच्या दिवशी सुट्टी आहे म्हणून अधिक मतदान करत नाही. आपला मताचा टक्का जर पाहिला आपण लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मत किती होते, 7%, 70%, आता अलीकडे वाढलेलं आहे 75% पर्यंत गेलेलं आहे. 75% लोक मतदान करतात. स्थानिक स्वराज्य संस्थेचे ग्रामपंचायतची निवडणूक असतील, नगरपालिकेचे असतील, तर त्या निवडणुकांमध्ये 90% पेक्षा अधिक मतदान होते. कारण ते लोकलचा प्रश्न असतो. स्थानिक मतदाराला लोक काय करतात, शोधून आणतात.